The Great Happiness. बुद्धं शरणं गच्छामि। मनोपुब्बाङ्गमा धम्मा मनोसेट्ठा मनोमया मनसाचे पदुठेन भासते वा करोति वा ततो न दुःखमन्वेति चक्कं वा वहतो पदम्। संपूर्ण विश्वाला ज्यांनी सुख शांती मानवता तथा दुःखमुक्तीचा आर्य संदेश दिला असे ते दुःखमुक्तीचे मार्गदाता दुःखमुक्त महामानव महान कारुणिक तथागत भगवान सम्यक संबुद्ध तथागतांनी आपल्या शुद्ध प्रज्ञेतून निर्मिलेला सद्धम्म आणि त्याच सद्धम्माचा गेली 2500 वर्षांपासून सातत्याने अहोरात्र प्रचार आणि प्रसार करणारा पूजनीय भिक्खू संघ, ज्यांच्या महान आणि असीम त्याग प्रभावामुळे आपल्याला जो हा अनमोल असा बुद्ध धम्म लाभला आणि ज्यांच्यामुळे आपल्याला हे एवढे मोठे वैभव प्राप्त झाले, असे महान युग प्रवर्तक भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि सर्वच परिवर्तनवादी संत महापुरुषांच्या महान अशा विचारांना स्मरून आज या मंगलमय दिनी 1 जून 2023 रोजी श्रद्धावान धम्म उपासिका भगिनी नयनताई आणि आयुष्यमान श्रद्धावान धम्म उपासक राहुल साळवे यांच्या नवीन वास्तूचा हा गृहप्रवेश धम्म संस्कार विधी या ठिकाणी तुम्हा सर्वांच्या उपस्थितीमध्ये संपन्न होत आहे। तेव्हा या प्रसंगी उपस्थित जन हो, तुम्हा सर्वांच्या प्रती तथा दी ग्रेट हॅपीनेस या आपल्या यूट्यूब चॅनलच्या सर्व दर्शकांच्या प्रती सर्वप्रथम मंगलमैत्री सद्भावना व्यक्त करतो आणि आपणा सर्वांच्या दुःखमुक्तीकरिता तथागत भगवान बुद्धांनी 26 वर्षांपूर्वी सांगितलेल्या धम्मोपदेशास प्रारंभ करतो। आपण सर्वांनी शांत एकाग्र आणि श्रद्धायुक्त चित्ताद्वारे या अनमोल बुद्धवाणीला आपल्या हित सुखाकरिता श्रवण करावे, ग्रहण करावे। बऱ्याच दिवसांपासून ताईची राहुल भाऊंची फार इच्छा होती, मला वाटतं भूमिपूजनाच्या वेळेपासून इच्छा होती की आम्हाला गृहप्रवेशासाठी इथे निमंत्रित करावे आणि आज तो आनंदाचा दिवस उजाडला। तेव्हा या ठिकाणी आपले कांबळे सर पण आहेत, त्यांच्या सुविद्य धम्मपत्नी आहेत आणि साळवे परिवाराचे आपण सर्वच नातेवाईक आप्तेष्ट आहात, आई बाबा आहेत। तेव्हा सर्वप्रथम तर मी तुम्हा दोघा उभयंतांना हे सुंदर असं घर आपण साकारलं आहे, निर्माण केलं आहे, पैका जमून स्वतःच्या मेहनतीतून जिद्दीने चिकाटी ठेवून आणि सम्यक आजीविकेतून हे सुंदर असं जी वास्तू तुम्ही निर्माण केली आहे, घर बनवलं आहे, निवासस्थान निर्माण केलं आहे स्वतःचं हक्काचं या ऐतिहासिक औरंगाबाद शहरामध्ये बाबासाहेबांच्या कर्मभूमीमध्ये। तेव्हा सर्वप्रथम मी तुम्हा दोघांचंही अभिनंदन करेल, तुम्हा दोघांनाही शुभेच्छा देईल। आपण सुद्धा सर्वांनी टाळ्यांच्या गजरामध्ये नयनताई आणि राहुल साळवे यांना शुभेच्छा द्याव्या, कारण आपण ऐकत आलो आहे मानवाच्या 3 मूलभूत गरजा ज्या असतात त्यापैकी अन्न, वस्त्र आणि निवारा। भगवान बुद्ध म्हणाले, जशी मनुष्याला अन्नाची गरज असते, अन्नाशिवाय मनुष्य राहू शकत नाही, तसंच शील सदाचाराने जीवन जगण्यासाठी मनुष्याला वस्त्रांची देखील गरज भासलेली आहे। पशुपक्ष्यांसारखं मनुष्य स्वैराचारी जीवन जगू शकत नाही आणि त्यामुळे वस्त्रांची सुद्धा गरज असल्याकारणाने अंग झाकण्यासाठी वस्त्र ह्याला सुद्धा एक मूलभूत गरज म्हणून संबोधण्यात आलेला आहे। आणि त्यानंतर जसे पशु पक्षी प्राणी असून देखील ते स्वतःचं घरटं निर्माण करतात। चिमणीसारखा इवलासा पक्षी तुम्ही जर पाहिलं तर पावसाळ्याच्या पूर्वी बघा असे एवढं सुंदर ते घरटी निर्माण करतात जे की मनुष्यालाही ते निर्माण करता येणार नाही।
अनेक पशुपक्षी प्राणी आहेत बघा, तुम्ही जंगलामध्ये शेतामध्ये जर कधी गेलात तर ते त्यांची घरटी तयार करतात. मग कोणी गुफेमध्ये राहणारे प्राणी असतात, काही झाडावर, काही झाडाखाली, काही जमिनीमध्ये बीळ करून पण प्राणी राहतात. तर सर्वच पशुपक्षी प्राणी ऊन, हवा आणि पाऊस ह्याच्यापासून संरक्षण करण्यासाठी म्हणून आपलं स्वतःचं घर निर्माण करतात. तेव्हा मनुष्याला सुद्धा त्या काळामध्ये घरट्याची गरज भासली आणि म्हणून त्या त्या काळानुसार परिस्थितीला अनुसरून आपल्या बुद्धी कौशल्याचा वापर करून मनुष्याने आपल्या घराचं निर्माण केलेलं आहे. फार पूर्वी जर आपण पाहिलं तर मनुष्य झाडाखाली राहत होता पशुपक्षी प्राण्यांसारखा. त्यानंतर मग जसं जसं बुद्धीचा विकास होत गेला पर्णकुटी निर्माण केल्या गेली. पर्णकुटी म्हणजे झाडाचा पाला वगैरे जमा करून त्याची घरं तयार केल्या गेली. आत्ता काही वर्षांच्या पूर्वी जर आपण गावाकडे आत्ताही मला वाटतं जर पाहिलं तर उसाच्या पाचटीचे घरं आजही आहेत, लाकडाचे घरं आजही आहेत, तुरीच्या तुराट्या म्हणतात, कापसाच्या पराठ्या म्हणतात, त्याची घरं आजही आहेत. परंतु जसा माणसांकडे पैसा येत गेला, श्रीमंती येत गेली, तसं तसं माणसाने मग हे सिमेंटची घरं निर्माण केली. आणि आज जर शहरामध्ये पाहिलं तर टोलेजंग घरं, मोठमोठ्या इमारती आपल्याला पाहायला मिळतात. आपल्या समाजापुरता जर विचार केला तर गाव कुसाच्या बाहेरची आपण माणसं होतो. बाबांचा काळ जर पाहिला तर तेव्हा जोहार मायबाप म्हणावा लागायचा. इतरांनी जे टाकून दिलंय हातामध्ये तर तेच खावं लागायचं. एकदम पायामध्ये काही वाहन नसायचं, अंगावरती असे भरझरीचे कपडे नसायचे, हे आपल्या सर्वांना माहिती आहे. आणि ती तशी परिस्थिती होती, म्हणजे जनावरांना महत्त्व होतं पण माणसांना महत्त्व नव्हतं. कारण गुन्हा एकच होता की अस्पृश्य गणल्या गेलेल्या जातीमध्ये जन्मास आले. परंतु एक महान व्यक्तिमत्व, एक महामानव जन्मास आला, जो बोधिसत्वाच्या रूपाने म्हणून इथे जन्मास आला आणि त्याने इथल्या लाखो करोडो पिढ्यांचा, हजारो वर्षांसाठी उद्धार केला. त्यांच्या वाट्याला सोन्याचे दिवस आणले. आणि म्हणून ज्यांच्या सावलीचा विंटाळ होत होता, ज्यांची घरं गावाकडे एका साईडला, एका बाजूला होती हवेच्या दिशेला, आज ती लोक केवळ बाबासाहेबांचं अनुयायित्व पत्करल्यामुळे, स्वीकारल्यामुळे, बाबासाहेबांनी शिका हे तत्त्व ऐकल्यामुळे गावाकडून शहरात आले आणि शहरात आल्यामुळे शिक्षण घेतलं, पैका जमा केला आणि इतरांच्या बरोबरीमध्ये आज घरं निर्माण केले. नाही तर हे कसलं साळवेचं घर आणि कसलं काय, नाही का. आज बघा ही परिस्थिती किती चांगली आली आहे, किती सुंदर घर आहे. कोणी म्हणू शकते का अरे ह्याचं घर इथे बनवायचं नाही, इथे प्लॉट घ्यायचा नाही, असं कोणी म्हणू शकते का. त्या काळामध्ये आता त्या चित्रपटांमध्ये वगैरे दाखवतात बघा की पाणीसुद्धा घेऊन पिण्याची मुभा नव्हती. मी जेव्हा लहान होतो तेव्हा गावी मी पण म्हणजे हे पाहिलं की लोकांबरोबर असा व्यवहार केला जात होता की जणू काही ते कुठल्या दुसऱ्याच ग्रहावरून आले. आता मला पण ते विचार येतात की काय ती परिस्थिती होती तेव्हाची. म्हणजे आपल्या आत्ताच्या लोकांना ते अनुभवायला मिळत नाही, त्याच्यामुळे त्याचं काही म्हणजे कमी जास्तपणा किंवा महत्त्व लक्षात येत नाही. पण तो जो काळ होता आपल्या आईवडिलांच्या किंवा त्यांच्या आईवडिलांच्या वेळेसचा, तो भयंकर होता. म्हणजे कुत्र्याला देव म्हणून पूजण्याची प्रथा इथे आजही आहे किंवा प्राण्यांना देव म्हणून पूजण्याची प्रथा आजही आहे. मुंगीला साखर घालण्याची पद्धत इथे आजही आहे देवाधर्माच्या नावावरती. परंतु माणसासारखे माणसं असून देखील त्यांना पाण्याविना ठेवलेलं हे आपण ऐकतो, त्यांना जेवणाविना ठेवलेलं हे आपण ऐकतो. गावाकडे आता फार कमी झालं, मी लहान होतो तेव्हा पाहायचो कधी कुणाच्याकडे पाटलाकडे देशमुखाकडे लग्न वगैरे असेल, कुठला कार्यक्रम असेल तर सगळं गाव जेवायचं अगोदर, सर्व गाव जेवायचं माना सन्मानाने पंक्तीमध्ये बसून. आणि नंतर जर कधी उरलं वरण भाजी चपात्या समजा उरल्या आणि त्याच्यात थोडीशी दयामय असेल समजा, तर मग ते माईकवरती सांगायचे, लोकांचे नाव घेऊन आपल्या वाड्याचं नाव घेऊन सांगायचे की त्यांनी प्लेट वाटी ग्लास आपलं घेऊन जेवण्यासाठी यावं. होती की नाही अशी परिस्थिती तेव्हा. पण आता मात्र बाबासाहेबाची अवलाद पुरणपोळीचं जेवण रोज खाऊ शकते, अशी बाबासाहेबांनी आपल्याला ताकद, असा स्वाभिमान आणि अशी परिस्थिती आपल्या वाट्याला आणली. म्हणून सर्वप्रथम आपण कुणाचे आभार मानले पाहिजे, कुणाच्या प्रति कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे, त्या महामानवाच्या प्रति, बाबासाहेबांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे. कारण त्यांनी धन दौलत श्रीमंती तर आपल्याला दिलीच दिली, हे घरं तर बनविण्याची मुभा दिलीच दिली, साहेब बनण्याची, साहेबीनबाई बनण्याची, सोनं चांदी माणिक मोती घेण्याची मुभा अधिकार तर प्रदान केलेच केले. पण ह्याच्याही व्यतिरिक्त एक सर्वात मोठं सर्वोत्तम असं गिफ्ट दिलं, ते म्हणजे आपल्याला आपल्या बाबासाहेबांनी बुद्ध दिला.
सुखकर जीवन जगण्यासाठी, ज्यांनी जीवनाचा अर्थच या जगाला 2600 वर्षांपूर्वी सांगितला, दुःख मुक्तीकडे आपल्या जीवनाची वाटचाल कशी करावी, कौटुंबिक जीवन सुखासमाधानाने कसं जगावं, सार्वजनिक जीवन आपण सुखासमाधानाने कसं जगावं, एकंदरीत पंचशील पालन कशा प्रकारे करावं, दान पुण्याचं काय महत्त्व आहे, शील पालनाचं ध्यानाचं काय महत्त्व आहे, हे ज्यांनी पटवून दिलं असे बुद्ध आपल्याला बाबासाहेबांनी दिले. आणि त्यामुळे जीवन जगत असताना ह्या सगळ्या गोष्टींचा उपभोग घेत असताना आपण नेहमीकरिता एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की आपण समाजाभिमुख आहोत. आपण एकटे आहोत का या जगामध्ये? नाही आहे. जर संसारिक लोक आहेत तर एकटे नाही आहेत. पती पत्नी, मुलं, माय बाप, भाऊ बहीण, मित्र मैत्रिणी, समाज, ह्या सगळ्यांबरोबर आपण राहत असतो, वावरत असतो. मग ह्या सगळ्यांबरोबर वावरत असताना जशा आपल्याला इच्छा असतात इतरांकडून, तशा इतरांना असतात की नाही? बरोबर का नाही? आपल्याला जसं आपल्याबद्दल वाटते की मी सुखी झालो पाहिजे, माझं घर निर्माण झालं पाहिजे, माझ्या मुलाबाळांचं चांगलं झालं पाहिजे, माझ्या पतीपत्नींचं चांगलं झालं पाहिजे, किंवा सगळ्याच गोष्टीनं माझा सर्वांगीण विकास झाला पाहिजे, असं व्यक्तिगत स्वरूपात जसं आपल्याला वाटते तसं इतरांना वाटत असेल की नाही? सर्वांनाच वाटते. जसं आपल्याला वाटते की मी कधी आजारी पडलो नाही पाहिजे, जर आजारी पडलो तर त्यातून लवकर बरा झालो पाहिजे, मी कधी कोणत्या संकटात सापडलो नाही पाहिजे, मी कोणत्या दुःखात पडलो नाही पाहिजे, जर पडलो तर त्यातून लवकर मुक्त झालो पाहिजे, हे आपल्याला आपल्याबद्दल जसे वाटते तसे इतरांना पण वाटत असेल की नाही? सगळ्यांनाच वाटते. आणि म्हणून आपल्याला जशी प्रेमाची आवश्यकता आहे, आपल्याला जसं वाटते माझा आदर करावा इतरांनी, आपल्याला जसं वाटते माझ्याशी विश्वासाने वागावं सर्वांनी, आपल्याला जसं वाटते की सगळ्या गोष्टी माझ्या मनासारख्या व्हाव्यात, तर भगवान बुद्ध म्हणाले इथे जेवढी माणसं आहेत आपल्या जवळची आणि दूरची, त्या सगळ्यांना पण तर आपल्यासारखं मन आहे. आणि आपल्याला ज्या इच्छा आहेत आपल्याबद्दल तशा सगळ्यांनाच इच्छा असतील. आई म्हणून त्यांना पण इच्छा असतील, वडील म्हणून त्यांना इच्छा असतील, पोराबाळांकडून, सुनासासाकडून, पती म्हणून कोणाला पत्नीकडून इच्छा असतील, वडील म्हणून मुलाबाळांकडून इच्छा आहे, पत्नी म्हणून पतीकडून इच्छा आहे, सगळ्यांकडून एकमेकांना. कारण आपण कसे आहोत? परस्पर अवलंबी आहोत. इव्हन भिक्खूंना सुद्धा भगवंताने सांगितलं आहे की तुम्ही एकटे नाही आहात या जगामध्ये. तुम्ही कुणावरती निर्भर आहात? तुम्ही उपासकांवरती निर्भर आहात. कारण तुमच्या पोटापाण्याचा जो प्रश्न आहे, भोजनदानाचा प्रश्न आहे, कुणाकडून सॉल्व्ह होऊ शकतो? उपासकांकडून. तुम्हाला जर दया निर्माण झाली, करुणा निर्माण झाली की इतरांना प्रबोधन करावं, इतरांना पण चांगला मार्ग सांगावा धम्माचा, आणि कोणीच नाही आहे उपासक, तर कुणाला सांगावं? आपल्यालाच सांगावं का आपण? म्हणून परस्परावलंबी लोक आहेत, एकमेकांशी संबंधित सगळ्या दुनियेतल्या सगळ्या गोष्टी आहेत. आणि म्हणून भगवान बुद्धांनी सांगितलं की आपल्या समान सर्वांना इथे समजून सर्वांशी प्रेमाने आपुलकीने जिव्हाळ्याने वागावे. खरं तर गृहस्थ जीवनामधले काही कर्तव्य असतात, भिक्खूच्या जीवनामधले वेगळे कर्तव्य असतात, परंतु गृहस्थ जीवनामध्ये आपले जे कर्तव्य असतात ते आपल्याला पहिली गोष्ट तर समजलं पाहिजे. बऱ्याचदा मी कौटुंबिक जीवनाबद्दल किंवा सामाजिक जीवनाबद्दल बोलतो, जास्त आध्यात्मिक जास्त आपण बोलत नाही. कारण आध्यात्मिक भाग जो आहे तो जरा डीपमध्ये असतो आणि तो सहजासहजी सर्वसामान्य लोकांना काही कळत नाही. आणि भगवंताने काही फक्त आध्यात्मिकच गोष्टी शिकवल्यात असा विषय नाही, म्हणजे फक्त भगवान बुद्ध ध्यानावरच बोलले असा विषय नाही. या जगातला असा एकही विषय नाही, एकही, की ज्यावर बुद्धांनी भाष्य केलं नाही. एकही विषय नाही. पती पत्नीच्या संदर्भात, त्यांच्या नात्यासंदर्भात बोलले भगवान बुद्ध. मूलबाळ म्हणजे लेकरं बाळ आणि मायबाप ह्यांच्या संबंधात बोलले भगवान बुद्ध. गुरु आणि शिष्याच्या संदर्भामध्ये भगवान बुद्ध बोलले, भिक्षूंच्या संदर्भामध्ये बोलले, परिवारजकांच्या संदर्भामध्ये बोलले, सगळ्या गोष्टींच्या बद्दल भगवान बुद्ध बोलले. तुम्ही बौद्ध साहित्य जर वाचलं तर बऱ्याच लोक भगवान बुद्धाचा वेगळाच अर्थ काढतात. भगवंताचा अर्थसुद्धा लोक काही वेगळाच काढतात की भगवान बुद्धांनी हे शिकवलं, ती शिकवलं, मग आम्ही गृहस्थ आहोत, आम्हाला कसं काय पाळता येईल वगैरे वगैरे. कधी कधी काही लोक भेटतात, पण भगवान बुद्धांनी जे काही शिकवलं आहे त्यामध्ये सर्वांचं हित आहे. कारण बुद्धाच्या धम्माचा उद्देशच काय सांगितलं भिक्षूंना आदेश देत असताना? बहुजन हिताय बहुजन सुखाय. लोकांना उपदेश करा बहुजनांच्या हितासाठी. बहु म्हणजे अनेक, अनेकांच्या म्हणजे सर्वांच्या हितासाठी, सर्वांच्या सुखासाठी भिक्षूंनो तुम्ही त्यांच्याकडे जाऊन त्यांना उपदेश करा. तर म्हणून तुम्हाला या प्रसंगी बघा, अधिक न बोलता मी एक 4-5 गोष्टी लक्षात आणून देईल. या जगामध्ये सगळे लोक काही सगळेच सुखी नाहीत आणि सगळेच दुःखी पण नाहीत. आहेत का? सगळेच आजारी पण नाहीत आणि सगळेच निरोगी पण नाहीत. सगळेच म्हातारे पण नाहीत आणि सगळेच तरुण पण नाहीत. प्रत्येकाचा स्वभाव, प्रत्येकाला प्राप्त झालेल्या गोष्टी ह्या कशा आहेत?
वेगवेगळ्या आहेत. आणि इच्छाच्या संदर्भामध्ये तुम्ही जर म्हणाल तर एक इच्छा पूर्ण झाली की दुसरी इच्छा आ करून उभी राहते. मग कोणती गोष्ट बघा तुम्ही, समजा बा मूलबाळ होऊ दे, मूलबाळ होऊ दे अशी इच्छा निर्माण झाली आणि झालं मूलबाळ, तर झाल्या का इच्छा? मग झालो का सुखी आपण? थोडंसं विचार करून बघा, बुद्धीला ताण देऊन बघा. ते लेकरू झालं की पुन्हा इच्छा वाढल्या, हां आता याला शिकवायचं, आमक्या ढमक्या शाळेत टाकायचं, आणि पुन्हा विचारूच नका मग ते लग्न लावून द्यायचं, मग पोरगा पाहायचा, पोरगी पाहायची, पुन्हा मग ते त्यांना लेकरू झालं पाहिजे आणि ते मोठं झालं पाहिजे आणि ते व्यवस्थित निघालं पाहिजे, त्याची शाळा आणि त्याचं जीवन आणि त्याचे कपडे, त्यांना घर आणि अशी लांबत लांबत जाते ती गोष्ट. 5चे 50 होतात आणि वेल मांडवालाही जाते, पण इच्छा काही संपत नाहीत. कुणाच्याच इच्छा संपत नाहीत. जिथे अर्हत पद प्राप्त होते, भगवान म्हणाले भिक्खू बनल्यानंतर जिथे ज्या जीवनामध्ये अर्हत पद प्राप्त होते, मनाची अवस्था जेव्हा न्यूट्रल बनते तेव्हाच मात्र इच्छा तिथे संपतात. कोणतीच इच्छा नसते तिथे, मनाची न्यूट्रल अवस्था असते. कोणी काही पाहिजे काय, काही नसलं मिळालं काय, काहीही फरक पडत नाही. आणि त्या मनाच्या अवस्थेला प्राप्त करण्यासाठी मात्र खूप खस्ता खावाव्या लागतात, संघर्ष करावा लागतो, काही अटी शर्ती पाळाव्या लागतात, मनावर संयम ठेवावा लागतो, वाणीवर संयम ठेवावा लागतो, शरीरावर संयम ठेवावा लागतो. आणि संयमाच्याच मार्गाने भगवान बुद्धांनी सांगितल्यानुसार पुढे पुढे जेव्हा आपण जाऊ, धम्माचा मार्ग जेव्हा पादाक्रांत करत राहू, तेव्हा मात्र कुठे अर्हत पद आपल्याला प्राप्त होते. ते सहजासहजी प्राप्त होते काय? नाही होत. आणि म्हणून भगवान बुद्धांनी संयमशील जीवन सांगितलं आहे. कारण जेवढ्या इच्छा वाढवल्या तेवढे दुःखच दुःख आहे. बघा, अपेक्षा जेवढ्या केल्या तेवढं काय आहे? दुःख आहे. आणि मनुष्य दुःखी का होतो ते याचा जर विचार केला तुम्ही सारांश रूपाने, तर दुःखी मनुष्य याच्यामुळेच होतो की अपेक्षा केल्यानं अपेक्षा भंग होते आणि मग दुःख. बघा तुम्ही, माझ्या मनासारखे वागले पाहिजे. कसे वागेल? जग कसं आपल्या मनासारखं वागेल? वाटणं साहजिक आहे. म्हणजे पतीला पत्नीकडून, पत्नीला पतीकडून, सासू सासऱ्यांना सुनेकडून, सुनेला सासूकडून, सगळ्याच लोकांना वाटते ना की माझ्या मनासारखे कपडे घातले पाहिजे, माझ्या मनासारखेच वागले पाहिजे, मी म्हटलं तिथंच बसले पाहिजे, मी जेवढं सांगितले तेवढंच केलं पाहिजे. हे वाटणं सोपं आहे. भगवान म्हणाले जेवढं जेवढं वाटत राहील, म्हणजे मनात अपेक्षा, तेवढं तेवढं दुःखाच्या ठेचा लागत राहतील. कारण अपेक्षा सगळ्याच कशा पूर्ण होतील? होतील का? होत नाहीत. आणि अपेक्षेवर प्रेम असते आपलं. ते मनातल्या अपेक्षा असे असतील किंवा बोलून दाखवलेल्या अपेक्षा असतील. अपेक्षा करतात की मला समजून घ्यावं, मला जीव लावावं, मलाच प्रेम करावं, मलाच झेलत राहावं, असं माझ्याच पुढं करावं. काल एक आई म्हणे, भंतेजी म्हणे, सुनबाई म्हणे, मला पायाच पडत नाही म्हणे माया. ते कुठं दुसरीकडे राहतात, तर आल्यावर म्हणे पाया पडावं. आता पडत नसेल बाबा, आता ज्याचा त्याचा स्वभाव. मी म्हटलं आई पाया पडली काय? नाही पडली काय? तुम्ही अपेक्षा कशाला करता? एकदा केली असेल, दोनदा केली असेल तर ती भंग झाली ना. आता तर सवय लावून घ्यावं आपणही बी, बा पडत नाही पाया. घोळ मिटते ना तिथे, सोल्युशन आहे ना त्याच्यावरती. पण नाही ना म्हणे, जेव्हा तेव्हा येते तर कधीच पाया पडत नाही. आता पडत नाही तर पडत नाही, आपणच सोडून द्यावा विचार. भगवान बुद्ध म्हणाले जग जर बदलत नसेल तर त्याच्यावर उपाय काय आहे? आपण बदललं पाहिजे. आता जग बदलत नाही तर काय पागल व्हावं का आपण जगासाठी? बघा ना तुम्ही, व्यावहारिक गोष्टी यात समजल्या पाहिजे. भगवान बुद्ध म्हणाले तरी समजत नाही. समजा समोरच्या व्यक्तीला आपण खूप जीव तोडून सांगतोय, त्यांच्याच भल्याचं आहे ह्या सगळ्या गोष्टी, परंतु समोरच्या व्यक्तीचं असं पुण्यच नाही म्हणा, किंवा स्वभावच नाही म्हणा, किंवा त्यांना आपली किंमतच नाही म्हणा म्हणण्याची, बोलण्याची, की सुधरायचं म्हणून सुधरत नाही, तर काय करा? आपण डोकं आपटून घ्या मग, नाही का? आणि म्हणून जगाला काही गोष्टी, जग जर सुधरत नसेल तर आपण आपल्यामध्ये सुधारणा करून घेतली पाहिजे. तर तुम्हाला सांगेल मी की 5 गोष्टी ज्यांच्याकडे असतात, किती गोष्टी? 5 गोष्टी ज्यांच्याकडे असतात त्यांना जीवनाचा खरा अर्थ कळतो आणि तेच जीवनाचा आनंद उपभोगू शकतात. पण ज्यांना 5 गोष्टी समजत नाहीत, किंवा ज्यांच्या वाट्याला 5 गोष्टी येत नाहीत, किंवा ते प्राप्त करून घेऊ शकत नाहीत, तर ते आनंदाने जीवन जगू शकत नाहीत. हालाकी त्यांच्याकडे काहीही असू दे. मग तर मी तुम्हाला सांगेल थोडक्यात. तर पहिली गोष्ट आपल्याकडे काय असावी? हे गृहस्थ जीवन जगत असताना तर आपल्याकडे पारिवारिक सुख असायला पाहिजे. कोणतं सुख असायला पाहिजे?
लक्षपूर्वक ऐका. आपल्याकडे पारिवारिक सुख पाहिजे. आनंदी कोण राहू शकतो? सुखाने कोण नांदू शकते? खऱ्या अर्थाने प्रसन्न कोण राहू शकतो या जगतामध्ये? गृहस्थ लोकांच्या संदर्भात म्हणाले भगवान की ज्यांना पारिवारिक सुख प्राप्त झालंय. आता पारिवारिक सुख काय आहे? काही लोकांकडे काही आहे तर काही नाही, अशी गोष्ट आहे बघा. काहीकडे जळ म्हणता जळे ना, एवढी धन दौलत आहे पण त्याचा उपभोग घ्यायला कोणीच नाही. एका ठिकाणी आम्ही पाहिलं, त्या दिवशी आम्ही भिक्षू चर्चा करत होतो. एक डॉक्टर आहेत, मोठे डॉक्टर आहे, त्यांना एक मुलगी आहे, मुलगा नाही, आणि लय मोठं घर बांधलं त्यांनी. तर ते भंतेजी म्हणे आमची चर्चा करताना, तर हे एवढं म्हणे आता कमवू लागलेत, हे तर एक तर धार्मिकही नाही म्हणे डॉक्टर, एक तर सामाजिक अंगही नाही यांना, तर हे घर बांधू लागलेत. लय मोठं घर बांधलं त्यांनी, 5-6 माळ्याचं घर बांधले, खूप मोठं जागा आहे त्यांची. तर ते घर बांधलं. मी म्हटलं बा बांधलं असेल स्वतःसाठी. तर ते म्हणे यांना मुलगा नाही. आता हे म्हातारे व्हायला आले, हे डॉक्टर आहेत, आणि यांना कसं कळत नसेल की आपण मरणार आहे आणि प्रॉपर्टी इथंच राहणार आहे. आता आमच्या चर्चा वेगळ्या असतात, तुमच्या वेगळ्या चर्चा असतात. म्हणजे जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन प्रत्येकाचा वेगवेगळा आहे ना, प्रत्येकाचा वेगवेगळा आहे. तर मी म्हटलं बा आता ते त्यांच्यात तसं सामाजिक अंग नाही किंवा त्यांच्यामध्ये दानत नाही, म्हणून त्यांना असं काही वाटत नसेल. त्यांना जर बाबासाहेबांबद्दल श्रद्धा असती तर मग त्यांनी पण ते धन दौलत जे काही आहे त्यातून थोडाफार का होईना समाजाला, धम्माला, भिक्खूला काही दिलं असतं, पण त्यांना तसं अंग नाही आहे. तर असे भरपूर लोक आहेत की ज्यांच्याकडे भरपूर काय काय आहे पण दुसरी गोष्ट नाही. म्हणजे कोणाकडे श्रीमंती आहे तर मूलबाळ नाही, कोणाकडे श्रीमंती आहे तर जवळ कोणीच नाही. बघा तुम्ही, असं आहे. काही काही लोकांना सगळं काही प्राप्त झाले पण काही एखादी गोष्ट अशी आहे की ती त्यांच्याकडे नाही आहे, बऱ्याच गोष्टीच्या संदर्भामध्ये. म्हणून सांगितलं गेलं बघा की संसारिक लोकांना, गृहस्थ लोकांना पहिलं सुख प्राप्त करता आलं पाहिजे, आणि ते म्हणजे कोणतं? पारिवारिक सुख. पारिवारिक सुख कशाला म्हणतात? तर आपल्याकडे धन दौलत शिक्षण सगळ्या गोष्टी आहेत पण मायबापच आपल्या जवळ नाही, भावाभावाचं पटत नाही, बायकोसोबत पटत नाही, नवऱ्यासोबत पटत नाही, लेकरांसोबत पटत नाही, आपल्याजवळ कोणीच नाही, आपण एकटेच आहोत, कोणाशीच पटत नाही आपलं, आपण आपल्याला तिस्मार खान समजतो. काय लोक असतात असे काही काही, मीच शहाणं म्हणतात, मीच हुशार आणि माझ्यासारखं कोणीच नाही. तर काय अर्थ आहे त्या जीवनाला? धन दौलत सगळं काही असताना सोबत आपल्या नातेवाईक, गणगोत, मायबाप हे सगळे लोक जर नसतील तर काय करतात त्या धनाला, दौलतीला? कोणतं सुख प्राप्त करता आलं पाहिजे? पारिवारिक सुख प्राप्त करता आलं पाहिजे. सगळ्या घरच्या लोकांचे मन जिंकता आले पाहिजे, सगळ्यांच्या हृदयामध्ये आपल्याला घर करता आलं पाहिजे. पती पत्नी का असेना, मुलं बाळ का असेना, पण प्रत्येकाला वाटलं पाहिजे की यांची आवश्यकता आहे. हे माझे वडील आहेत, ही माझी आई आहे, हे माझी पत्नी आहे, हे माझे पती आहे, हे माझे मुलं आहे, ही माझी मुलगी आहे, हे माझ्यासोबत पाहिजे असं आपल्याला वाटायला पाहिजे. असा स्वभाव असला पाहिजे आपला प्रत्येकाचा. बघा तुम्ही, काही काही लोक एवढे भयानक परिस्थितीत जीवन जगतात, काय सांगू तुम्हाला. रस्त्याला कितीतरी ठिकाणी लोक, मी ऑब्झर्व करत असतो मी लोकांना, की लोक असतात कसे, की सगळं काही आहे, सूट बूट सगळं, म्हणजे श्रीमंती आहे पण कोणीच नाही करायला धरायला. काल परवाला मी ते आपल्या नांदेडकडचंच नायगावच्या एका डॉक्टरांचं उदाहरण सांगितलं, तुम्ही प्रवचनात ऐकलं असेल तर बघा. डॉक्टर व्यक्ती, पोरगान पोरगी अमेरिकेमध्ये डॉक्टर, मौतीला आले नाही, त्यांना त्या वृद्धाश्रमामध्ये मरावं लागलं, त्यांच्याकडूनच अंतिम संस्कार करावे लागले, कोणीच नाही आलं. मग कमवलं काय? मुलगाला मुलीला डॉक्टर बनवणं, कलेक्टर बनवणं, स्वतः काहीतरी बनणं, ही गोष्ट झाली अकॅडमिकली वेगळी, परंतु जीवनामध्ये काय कमवलं? पैसे कमवणं वेगळी गोष्ट आहे, पण माणसं कमवणं वेगळी दुसरी गोष्ट आहे. पैसेही कमवले पाहिजे, धन दौलतही कमवलं पाहिजे, पण माणसंही कमवता आले पाहिजे. जर माणसंच कमवता आले नाही तर त्या धन दौलतीला करता काय? बघा तुम्ही, विचार करत नाहीत संसारिक लोक, म्हणून मी जरा डायरेक्ट बोलत असतो. विचार केला पाहिजे या गोष्टीवर. म्हणून पारिवारिक सुख हे अत्यंत महत्त्वाचं आहे. दुसरं एक सुख सांगितलं बघा, मी शॉर्टमध्ये सांगतो आहे. दुसरं सुख सांगताना सांगितलं पारिवारिक सुख हे तर महत्त्वाचं आहेच आहे. पारिवारिक सुखाशिवाय जीवन नाही आहे. कारण आनंद साजरा करताना सोबत पाहिजे ना लोक. काही काही ठिकाणी अंतिम संस्काराला कोणी नाही आहे, कोणाचे आहे का? कोणी नाही आहे. तर पारिवारिक सुख. दुसरं सुख भोग संपत्तीचं सुख.
कोणतं? भोग संपत्ती. एक पारिवारिक संपत्ती, दुसरी कोणती? भोग संपत्ती. भोग संपत्ती म्हणजे काय? तर भोग्य वस्तू, म्हणजे जसं घर बनवलं आता साळवे सरांनी घर बनवलं, ताईने घर बनवलं. तर भगवान बुद्धांनी काय सांगितलं आहे की गरिबीत जरी जन्माला आलो तर मरताना आपण गरीब नसलो पाहिजे. आपण माणूस आहोत ना. गरिबीत जरी जन्म झाला आपला, पण मरताना तसेच मेलो नाही पाहिजे. आपण मरताना आपण काहीतरी कमवून जाणारे असलो पाहिजे. कारण मनुष्याने दीर्घोद्योगी असावं असा भगवंताचा उपदेश आहे. त्याच्यामुळे भोग संपत्ती आपल्याकडे असावी. कारण कधी अडी अडचण आहे, कधी संकट आहे, मुलाबाळांचं भरणपोषण आहे, आपल्या पती पत्नीचा संसार आहे, तर सगळ्या गोष्टी असायला पाहिजे ना, बरोबर का नाही? म्हणून घर असायला पाहिजे. आता तुम्ही घर बनवलं आहे, प्रत्येकाकडे स्वतःचं घर असावं. प्रत्येकाकडे मालमत्ता असावी, म्हणजे 4 पैसे कमवणाऱ्यांपैकी आपण असलो पाहिजे. कारण कधी कोणतं संकट उभं राहील हे सांगता येते का? आपण दुसऱ्याच्या समोर हात पसरवणाऱ्यांपैकी नसलो पाहिजे. नेहमी काही लोक बघा, पाहिले मी लहानपणी, असे भीक माग्या स्वभावाचे, जीवनभर प्रत्येक गोष्टीचं भिकच मागतील. पीठ मागत राहतील, चटणी मागत राहतील, कांदा मागतील, लसण मागतील, झाडू मागतील. अहो गावाकडे तर 20 वय मागायचे लोक. तुम्ही पाहिलं कधी? चुलीमध्ये बाई तुम्ही चूल पेटवली का तुमची, आणि मला जरा पेटवायची, माचीसच संपली, देता का जरा असा 20 आहे का नाही? प्रत्येक गोष्टीत मागामागेच बघा. दुसऱ्याच्या घरी जायचं आणि चहा पियाचा, दुसऱ्याच्या घरी जायचं नाश्ता करायचा, बरोबर त्यांच्या वेळेला जायचं चहाच्या नाश्त्याच्या. काही लोक भिकमाग्या स्वभावाचे. तर म्हणून सांगितलं बघा, भोग संपत्ती आपल्याकडे असायला पाहिजे. मेहनत करणारे आपण असलो पाहिजे, जिद्द ठेवणारे आपण असलो पाहिजे. यांनी एवढ्या कमी वयामध्ये घर बनवलं बघा, खरंच तुमचं कौतुक आहे. अशा लोकांचं कौतुकच केलं पाहिजे. कारण घर या काळामध्ये घर बनवणं साधी गोष्ट नाही आहे. तुम्ही लोक येणार, इथे टॉवेल टोपी देणार, जेवण करणार, निघून जाणार, हे लय सोपं आहे नाही का? परंतु अशी मेहनत करून स्वतःचं घर बनवणं या वयामध्ये, काही लोकांना पाहिलं आम्ही, जिंदगी जाते लोकांची, स्वतःचं घर होत नाही लोकांना. जिंदगी जाते अशी लोकांची की त्यांना चांगलं जीवन जगता येत नाही. वेल सेटल होणं, किंवा ज्याला म्हणतो आपण की सगळ्या गोष्टी आपल्याकडे असणे, हे बऱ्याच लोकांना कमवता येत नाही. म्हणून भिकारचोटपणा बाबासाहेबांनाही मान्य नव्हता. बाबासाहेब म्हणाले, तुमची स्वाभिमानाची भाकरी तुमच्याकडे असायला पाहिजे. स्वाभिमानाची भाकर म्हणजे आपलं घर असायला पाहिजे, आपल्याकडे श्रीमंती असायला पाहिजे, पैसा, धन दौलत, कपडा लत्ता, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याकडे असायला पाहिजे. दुसऱ्यावर निर्भर आपण असता कामा नये. दुसऱ्यावर निर्भर नसायला पाहिजे. आपण स्वतःवरती निर्भर असलो पाहिजे. स्वतः तसे स्वाभिमानी असायला पाहिजे. म्हणून भगवंताने दुसरी कोणती संपत्ती सांगितली? भोग संपत्ती. आणि भोग संपत्ती म्हणजे उपभोग घेण्यासाठीच्या ज्या काही गोष्टी आहेत त्या गोष्टी आपल्याकडे असाव्यात. तिसरी संपत्ती एक सांगितली जी अत्यंत महत्त्वाची संपत्ती आहे, ती म्हणजे आरोग्य संपत्ती. कोणती संपत्ती? आरोग्य संपत्ती. आता ही आरोग्य संपत्ती लय महत्त्वाची आहे. आरोग्य संपत्ती जर नसेल आपल्याकडे तर मग काही खरं नाही. आरोग्य संपत्ती जर नसेल, समजा मी नेहमी सांगतो ऊसाचा कारखाना आहे पण साखर खाऊ शकत नाही, काय करतात त्याला? उपयोग आहे का काही? सगळं काय, घरात टी व्ही आहे ना आपली नजर गेली, उपयोग आहे काही? घरात AC बसवला आहे आपल्या आणि आपल्याला AC सहन होत नाही. काही लोकांना AC सहन होत नाही. गाडीत कधी कोणाला बसवलं आम्ही तर म्हणते AC सहन होत नाही, म्हणते बंद करा AC. तर असं होते कधी कधी. काही लोकांना AC सहन होत नाही. काही लोकांना काय म्हणजे काही गोष्टी ऐकायला येत नाहीत. बुद्धाचं वचन सुरू आहे, प्रवचन सुरू आहे, तर त्या दिवशी म्हणे भंतेजी मला असा मोबाईल कानाजवळ धरावं लागते म्हणे एक आहे, आणि मग ऐकायला येते म्हणे मला. आता ऐकायलाच येत नाही, बहिरेपणा आला म्हातारपणामुळे किंवा असा बहिरेपणा आला तर काय करता? म्हणून आरोग्य संपत्ती ही अत्यंत महत्त्वाची आहे आणि ती आपल्या प्रत्येकाकडे असायला पाहिजे. कारण आरोग्य जर नसेल तर फार जीवनामध्ये हाल होतात बघा. पैसा असून देखील लोक पैसा लावत असतात. तुम्ही दवाखान्यामध्ये जर कधी जात असाल, काही पेशंटला पहा, लोक परेशान असतात, पैसा लावू परेशान असतात. काहीचं जीवन खाटेवरच जाते बघा. तुम्ही कधी कुणाला पाहत असाल, खाटेवरच जीवन, काहीचं जीवन खोकलूनच जाते बघा. कोणाला कोणता आजार असते, कोणाला कॅन्सर, कोणाला कोणता आजार, एवढा डेंजर असते. आरोग्य खूपच डेंजर आहे. कोणत्याही बाबतीतलं आरोग्य असेल ते महाभयंकर असते. कोणी पांगळा असेल त्या व्यक्तीकडे पहा तुम्ही, कोणी आंधळा असेल त्या व्यक्तीकडे पहा तुम्ही, कोणी बहिरा असेल त्या व्यक्तीकडे पहा, कोणी मतिमंद असेल त्या व्यक्तीकडे पहा तुम्ही. काही लेकरं बघा असे जन्माला येतात कोणाकोणाकडे की ते मतिमंद असतात.
नाही का. त्यांना काहीच समजत नाही. ते असतात तर असतात मनुष्य, पण त्यांना काहीच समजत नाही, सुचत नाही, स्वतःचे कोणते कामं करत नाही. काही काही ठिकाणी त्या दिवशी मी पाहिलं, एक जवान पोरगी बघा एका घरी जन्माला आली, तरुण एकदम, मला वाटतं 16-17 वर्षाचं तिचं आयुष्य आहे. मायबाप चांगली व्यवस्थित आहे, श्रीमंती धनदौलत आहे, पण त्या पोरीला स्वतःचे कोणतेच कामं करता येत नाही. ती उठू शकत नाही, ती टॉयलेट बाथरूमला स्वतः जाऊ शकत नाही, स्वतः आंघोळ करू शकत नाही. आता त्या दिवशी मग त्या आई रडत होत्या, म्हणे भंतेजी आता आम्ही आहे म्हणून ठीक आहे म्हणे, इथं कोणाचे भाऊन कोणाच्या भावजान कोणाचं काय. खरंच आहे ना हो, वास्तविक पाहिलं खरंच कोणाचंच कोणी नाही या जगामध्ये. फक्त ते जेवढ्यापुरतं तेवढंच आहे, जेवढं दिसतंय तेवढंच आहे. बाकी जोपर्यंत मांस आहे तोपर्यंत वास आहे, अशी एक म्हण आहे. समजते का तुम्हाला? जोपर्यंत मांस आहे तोपर्यंत वास आहे. मांस संपलं की वास येते का? वास जाते नाही. तुम्ही एखादा प्राणी वगैरे मरून पडलेला पाहिला असेल तर बघा, जोपर्यंत ते मांस आहे तोपर्यंत वास येते. मांस तिचं करपून गेलं, खाऊन घेतलं किड्या माकुड्यांनी की मग त्या हाडाचा थोडी वास येते, हाडांचा वास येत नाही. आणि म्हणून या जीवनामध्ये पण तसं आहे. कोणी कोणाला काही देत घेत असेल तर लोक म्हणतात लय चांगले म्हणतात. नवरा बायकोला, बायको नवऱ्याला म्हणेल, एकमेकांना चांगलं चांगलं काही देत असतील, खायला पियाला जे काही असतील गोष्टी एकमेकांना देत असतील, एकमेकांचे बनत असतील, होत असतील, तर म्हणतात आमच्या याच्यासारखं कोणीच नाही, आमच्या तिच्यासारखं कोणीच नाही. आणि जर देणं बंद केलं, घेणं देणं, की तू पाहिजे नाही म्हणतात आपल्याला. असे लोक पाहिले बघा जगामध्ये, पाहतो सगळ्याच बाबतीमध्ये, मायबापाच्या बाबतीमध्ये, बायको पत्नी पत्नीच्या पती पत्नीच्या बाबतीमध्ये, लेकरा बाळांच्या बाबतीमध्ये, मित्र मित्रांच्या बाबतीमध्ये आहे की जर आपण कुणाचे झालो तर लोक आपल्याला कधी कधी पाहतात आणि आपण काही देणं घेणं बंद केलं की ते बरोबर नाही म्हणतात. ही जगाची रीत आहे. म्हणून भगवान बुद्ध म्हणाले आरोग्य परमालाभा. तर ते त्या मुलीकडे त्या दिवशी मी बघितलं तर मला पण फार असं ते आपल्या थोडीफार करुणादया आहे. पण कोणाकडे अशा दुःखी लोकांकडे पाहिलं की थोडंसं असं वेगळंच होतं की बा किती वाईट जीवन आहे कुणाचं, आणि आपण किती पुण्यवान आहोत की आपल्याला हातपाय चांगले लाभले. मी तर नेहमी लोकांना सांगतो की तुम्ही धन्यवाद मानले पाहिजे पुण्यकर्माचे, की इतरांच्या तुलनेमध्ये आपण चांगले आहोत ना. तुम्ही विचार तर करून पहा, कल्पना करून पहा की आपण आंधळे जन्माला आलो असतो. कल्पना करून पाहायला काय हरकत. मी तर म्हणतो मरण्याची कल्पना करून पहा. लोक म्हणता भंती तुम्ही मरण्याच्याच बाबतीत बोलता बा, मरून कसं पहा. मी म्हटलं त्या दिवशी अंतिम विधीला अंतिम संस्कारात गेलो एका ठिकाणी, आणि मी तिथं बाजूला होते माझ्या उपासक. मी म्हटलं कल्पना करून, मी कल्पना करतोय म्हटलं बा इथं मी झोपलेला आहे. ते म्हण भंतेजी काही म्हणता का तुम्ही, इथं कुठं बोलता असे. तर मी म्हटलं काय मरणार आहे का आपण असं म्हटलं. तर प्रत्येक गोष्टीमध्ये आपण कल्पना करून पाहिली पाहिजे की आपण जर पांगळे जन्माला आलो असतो, आपण मतिमंद जन्माला आलो असतो, किंवा आपला ॲक्सिडेंट झाला असता किती आपल्याला बेकार वाटलं असतं. तसं भगवान बुद्धांनी सांगितलं. म्हणून आरोग्य संपत्ती, आरोग्य सुख हे अत्यंत महत्त्वाचं आहे आणि ते आपल्या प्रत्येकाला लाभलं पाहिजे, आणि त्यासाठी स्वतःची काळजी स्वतः घेतली पाहिजे. आम्ही त्या दिवशी डॉक्टरांकडे गेलो तर डॉक्टर म्हणे भंतेजी आता काही जास्त बोलू नका, आता जास्त फिरू नका, कार्यक्रम करू नका, थोडंसं थांबा, नाही तर म्हणे नंतर मग तुम्हाला इच्छा नसताना आराम करावा लागेल. तर मी म्हटलं बा ठीक आहे, आता फोन बंद करा म्हणे तुमचा, हे फोन लय डेंजर आहे म्हणे तुमचा, स्वतःच्या आरोग्याची काळजी करा म्हणे तुम्ही. पण ताईची आपल्या फारच इच्छा होती. मी असं ठरवलं होतं 1 तारखेपासून बंद सगळं. पण आता औरंगाबादमध्ये आहे म्हटलं बा कार्यक्रम, तर चला जाऊ. बाहेरचा कार्यक्रम असं कॅन्सल करण्याचे विचार चाललेत आपले, कॅन्सल म्हणजे कमी कमी करण्याचे विचार चाललेत. म्हणून तिसरी संपत्ती लक्षात ठेवा की आरोग्य आपल्याला कमवता आलं पाहिजे. सगळ्या गोष्टी असतील आणि सकाळी आपली सकाळ 8-9 वाजता होत असेल तर काय फायदा आहे. सकाळी लवकर उठलो पाहिजे आपण, पहिली गोष्ट. घरात त्याच, आता ते हिंदू धर्मामध्ये म्हटलं लक्ष्मी, लक्ष्मी वगैरे काही नसते, पण शब्द वापरला त्यांनी, म्हणजे बरकत किंवा प्रगती किंवा सुख शांतीला ते धरून त्यांनी तो शब्द वापरला की लक्ष्मी त्याच घरी नांदते की ज्या घरी काही कर्तव्यांचं पालन केल्या जाते, अटींचं पालन केल्या जाते. आणि खरंच त्याच घरी लक्ष्मी नांदते की ज्या घरी सकाळी लवकर लोक उठत असतील, रात्री लवकर झोपत असतील, जे लोक वेळेवर नाश्ता करत असतील, वेळेवर जेवण करत असतील, त्याच घरी लक्ष्मी नांदते. हे गणित का बिघडलं सगळं जगाचं आपल्या. रात्रीचा लोक मोबाईलमुळे दिवस करतात आणि दिवसाची रात्र करतात, म्हणून बिघडते सगळं काही. बघा तुम्ही जेवणाच्या बाबतीमध्ये सकाळी नाश्ताच जात नाही म्हणतात आणि दुपारी जेवण. आता सकाळीच आपल्या बॉडीला जेवण पाहिजे असते. सकाळी जठराग्नी आपला निर्माण होत असतो, सकाळी पोटामध्ये काहीतरी पाहिजे असते आपल्या, तेव्हा आपण भूक मारतो आणि नंतर जेवतो. तर ॲसिडिटीचा प्रॉब्लेम होते, डायबिटीजचा प्रॉब्लेम होते, आणि आहार पण काही आपला चांगला नाही, तेल बरोबर नाहीत,
का जे काही खातो ते सगळं रासायनिक प्रक्रिया केलेलं आहे, केमिकलयुक्त आहार आहे आणि त्यामुळे सात्विक आहार घेतला पाहिजे आपण. म्हणून आरोग्य जपण्यासाठी भगवान बुद्धाने सांगितलं की योग्य आहार आणि योग्य विहार ह्या 2 गोष्टी पाळता आल्या पाहिजे. योग्य आहार आणि योग्य विहार. विहार म्हणजे झोपणे, उठणे हे वेळेमध्ये पाहिजे, व्यायाम करणे, कसरत करणे, वॉकिंग करणे, ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये आल्या. किंवा काय खायचं आहे, काय नाही खायचं आहे, आहाराच्या बाबतीमध्ये आलं. मग ते किती खायचं आहे, कधी खायचं आहे आणि कसं खायचं आहे. तर ही तिसरी संपदा. चौथी आणि 5वी शॉर्टमध्ये मी तुम्हाला सांगेल. चौथी संपदा जी आहे त्याला म्हटलेलं आहे शील संपदा, शील संपत्ती. कोणती संपत्ती असायला पाहिजे आपल्याकडे? शील संपत्ती. शील म्हणजे सदाचार. भगवान बुद्धाने सांगितलं ना, जसं पंचशील सांगितलं आहे, अष्टशील सांगितलं आहे, 8 दिवसातून 1 दिवस पाळायला. तर हे शील आपल्याला जपता आलं पाहिजे. मी नेहमी सांगतो, मायबाप जर शीलवान असतील तर अवलादीवर त्याचा काय परिणाम होईल, चांगला की वाईट? आणि मायबाप दारुडे असतील, बाहेरच पाहणारे असतील, बाहेरच भटकणारे असतील मायबाप, तर लेकरावर काय परिणाम होईल त्याचा, चांगला की वाईट? मग कोण बिघडवते लेकरांना? आणि तुम्ही दोष कोणाला देता? दोष जगाला देणं सुरू आहे. परंतु खरंच दोषी कोण आहे या बाबतीमध्ये? खरा गुरु कोण आहे? आई वडील. मी नेहमी सांगतो बघा, तुम्ही बाप जर दारुडा असेल, तंबाखू मावा खाणारा असेल, तुम्ही लेकराला लाख जपा, एक दिवस एक दिन आएगा हम बूढ़े बन जाएंगे, बच्चे जवान हो जाएंगे, नाही का? मग ते बरोबर बापासारखा तंबाखू खाते, बापाच्या समोरच. आणि बाप काही बोलू शकत नाही, कारण गादी दुसरीकडे गेलेली असते, गादीवर राजा दुसरा झालेला असते, आपलं राजपद गेलेलं असते. आणि म्हणून जशी माय तशी लेकरं, जसा बाप तसे लेकरं. शाळात कोणत्याही टाका तुम्ही, ते शिकतील बरोबर, ते इंजिनियर बनतील, डॉक्टर बनतील, पण जीवनाचं शिक्षण कोणाकडून भेटते त्यांना? आई वडिलांकडून. म्हणून आई वडील जर चांगले असतील, शीलवान असतील, गुणवान असतील, धार्मिक असतील, परोपकारी असतील, इतरांना ओळखणारे असतील, आपल्या महापुरुषांना वंदन करणारे असतील, त्यांच्या सांगितलेल्या मार्गावर चालणारे असतील, तर लेकरावर त्याचा चांगला परिणाम होईल की नाही? पण लोकांना यांचं ध्यान नसते. लोकांना वाटते बस जीवन असंच आहे, पैशावरच सगळ्या गोष्टी. आणि मग एक दिवस असा ब्रेक लागते, त्या ब्रेकरवर ठसकून ठेच लागते आणि मग पाहते तर ते काहीच नसते, तिथे ऑप्शन, पर्याय नसते. मग लोक आमच्याकडे येतात, भंतेजी म्हणतात याला सुधरवा तुम्ही, श्रामणेर बनू. मी म्हणतो आमच्याकडे कोणता असा काय डोस आहे की त्याला 10 दिवसात सुधरवावं? मी तुम्ही काय केलं आतापर्यंत? म्हणजे बिघडवायचं तुम्ही, आम्ही सुधरवायचं हे कोणी शिकवलं? आणि 10 दिवसात कुठं सुधरवते? कायमचं द्या बा आमच्याकडे, त्या सुधरवतो. तर नाही म्हणते आम्हाला गरज आहे, म्हणते त्याची गरज आहे. तर मग आता तुम्ही आतापर्यंत काय डोळे झाकून होते का मग गरज आहे तर? आणि म्हणून लेकरांवर पण आपलं लक्ष असलं पाहिजे. त्यासाठी आपण शीलवान असलो पाहिजे, नीतिवान असलो पाहिजे. मायबाप म्हणून आदर्श कोणता ठेवतो आपण लेकरांसमोर? फक्त पैशांचाच आदर्श ठेवणार का आपण? नोकरीचाच आदर्श ठेवणार का? म्हणून मायबाप म्हणून आपण लेकरांसमोर शील सदाचाराचा आदर्श ठेवता आला पाहिजे. आणि त्यासाठी आपल्याला बुद्ध माहीत असला पाहिजे, त्यासाठी धम्म माहीत असला पाहिजे, त्यासाठी संघ माहीत असला पाहिजे, आणि त्यासाठी आपण धार्मिक असलो पाहिजे. त्रिरत्नांवरती आपली श्रद्धा असली पाहिजे. हे कायम गोष्ट लक्षात ठेवा. हे पॉईंट जो आहे चौथ्या संपत्तीचा, हा अत्यंत महत्त्वाचा आहे. तुम्ही गृहस्थ आहात आणि मी पाहतोय 99% 99.99% लोक अवलादीमुळे, कौटुंबिक कलहामुळे दुःखी आहेत. लग्न कार्यामध्ये दिसतात झकपक लोक, असे सोनं घातलेलं, काय काय घातलेले, परंतु हकीकतमध्ये तसे नसतात. लोक परेशान आहेत. लोक मुलाबाळांमुळे लोक परेशान आहे, कोणी मायबापामुळे परेशान आहे, कोणी भाऊ बहीण, कोणामुळे लोक परेशान आहे. आणि या सगळ्या गोष्टींवर उपाय आहे बुद्धाचा धम्म. आणि म्हणून शील सदाचार प्रत्येकाने जपावा, आणि तोच आपला वारसा आहे आपल्या मुलांकडे देण्यासाठी. म्हणून चौथी गोष्ट सांगितली तुम्हाला शील संपत्तीच्या बाबतीत. 5वी आणि शेवटची गोष्ट सांगितली भगवंताने की आपला दृष्टिकोन चांगला असावा, आपला दृष्टिकोन चांगला असावा. मी आज मला वाटतं जे प्रवचन दिलं आहे नंदनवन कॉलनीमध्ये कठीण चिवरदानाच्या वेळेला एक प्रवचन दिलं होतं. आपला दृष्टिकोन जसा असतो तसेच आपण असतो, आपले विचार जसे असतात तसे आपण प्रकट होत असतो. बघा, आपल्याकडे जे आहे ते जगाला आपण वाटत असतो. बघा तुम्ही, आपल्याकडे चिडचिडपणा जर असेल तर जगाला काय वाटतं? चिडचिडेपणा. आपल्याकडे भांडकुदळेपणा असेल तर जगाला काय वाटतो आपण? बरोबर का नाही? बघा तुम्ही, आपल्याकडे जे आहे ते जगाला वाटतं. आपल्याकडे तंबाखू आहे तर काय वाटू आपण तुम्हाला? तंबाखू. आपल्याकडे दारू आहे तर काय वाटू?
दारू. जे जे आपल्याकडे आहे ते ते वाटतो. आपल्याकडे जर प्रेम आहे तर प्रेम वाटू शकतो, पण ते असायला तर पाहिजे आपल्याकडे. आणि नसेल तर वाटू शकतो का? नसेल तर फुम फुम असे सापच डायरेक्ट राहतात शरीरानं सोबत. लय लोक शरीरानं सोबतच राहतात, पण मनानं मात्र सोबत नाहीत इथे लोक एकमेकांच्या. भगवान बुद्ध म्हणाले मनाने सोबत राहिलो पाहिजे, मनाने सोबत राहता आलं पाहिजे सगळ्यांच्या. शरीराने तर कोणी कोणाच्या सोबत राहील. लाकडं लाकडाच्या सोबत राहते, सिमेंट विटाच्या सोबत राहते, रेती विटांच्या सोबत राहते. म्हणजे शरीर ज्याला म्हणू आपण, तसं तर निर्जीव वस्तू पण सोबत राहतात. आपण तर मनुष्य आहोत. आणि म्हणून भगवान बुद्ध म्हणाले की शरीराने तर लग्न लावून दिले आता, आता काट नाही दिवस, म्हणून तो सोबत राहणं सुरू आहे. पण भगवान बुद्ध म्हणाले मनोमिलन ज्याला म्हणतात, मनाचं मिलन. एकमेकांना ओळखता आलं पाहिजे, आपल्याला एकमेकांना प्रेम देता आलं पाहिजे, एकमेकांच्या प्रती आपुलकी असली पाहिजे, जिव्हाळा असला पाहिजे, आदर असला पाहिजे. आणि ह्या गोष्टी जर नसतील तर रिलेशनशिप चांगली आहे का? मग नाही आहे ना. आणि म्हणून भगवंताने सांगितलं दृष्टिकोन खूप महत्त्वाचा आहे. काय महत्त्वाचा आहे? दृष्टिकोन. आपला दृष्टिकोन जसा असेल तसे आपण बनत चालतो. आपण आपला दृष्टिकोन धार्मिक बनवला, शील सदाचाराचा बनवला, आपण तसे बनत चालतो. आपल्या लेकरांना तसंच बनवतो. नाही तर याच्यात काहीच नाही हो. विहाराचं काय खरं आहे, भंतीचं काय खरं आहे, धार्मिकतेचं काय खरं आहे, दानाचं काय खरं आहे, ध्यानाचं काय खरं आहे. बस मार्ग बिघडला आपला. मग आपला मिथ्या दृष्टीवाला मार्ग पकडला आपण. भगवान बुद्ध म्हणाले 2 मार्ग आहेत या जगामध्ये मनुष्यासाठी. किती मार्ग आहेत? 2 मार्ग आहे. एक मिथ्या दृष्टीवाला मार्ग आहे आणि दुसरा सम्यक दृष्टीवाला मार्ग आहे. किती मार्ग आहेत? 2 मार्ग. कायम लक्षात ठेवा, आपण कोणत्या मार्गाचे आहोत हे आपल्यालाच कळते बरोबर. आपण मिथ्या दृष्टीच्या मार्गाने चालणारे आहोत की सम्यक दृष्टीच्या मार्गाने जे जे बुद्धाच्या मार्गाने चालणारे असतील, थोडक्यात ते कोणत्या दृष्टीवाले आहेत? सम्यक दृष्टीवाले आहेत. पण जे जे भगवान बुद्धांनी सांगितले त्याच्या उलट्या मार्गाने चालणारे आहेत ते कोणत्या मार्गाचे आहेत? मिथ्या दृष्टीचे. म्हणून भगवान बुद्धांनी अत्तदीप भव, स्वयंप्रकाशित व्हा. तुम्ही तुमचा उद्धार करू शकता जर तुम्ही ठरवलं तर, हे भगवंताने सांगितलं आहे. म्हणून आज आमच्या भगिनी नयनताई आणि राहुल साळवे ह्यांनी या गृहप्रवेशासाठी आम्हाला बोलावलं आहे. म्हणून वेगवेगळ्या विषयांवरती आम्ही बोलतो. आता येता येता माझ्या डोक्यात आलं की इथे काय सांगावं म्हणून, तर वेळ भेटत नाही खरं तर चिंतन करण्यासाठी. म्हणून ह्या 5 गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. घर गृहस्थी जीवन जगणाऱ्या लोकांसाठी अत्यंत महत्त्वाच्या आहे. आता लोक येत राहतील, जेवण करतील, टॉवेल टोपी देतील, टप्पू मारतील, इकडं तिकडं पाहतील, म्हणतील चांगलं आहे, पण जे दरवाजा जे तुम्ही सागाच्या लाकडाचा जर आणला असता की नाही तर फार बरं झालं असतं. लोक येतात, लोक पाहतात. हॉल जरासा छोटा वाटते होय, बाहेरचं तुम्ही हॉललाच भिडवलं असतं, हॉल तेवढा मोठा केला असता तर फार बरं झालं असतं. ते असे म्हणणारे लोक भेटतात बघा जीवनामध्ये. काय तुम्ही कपडे घाला आणि कोणाला विचारा तुम्ही बा कसा दिसतो ड्रेस, तर ते पाहते तर त्याचे दृष्टिकोन दुसऱ्याला मोठेपणा देण्याचा, कौतुक करण्याचा जर असेल स्वभाव तर म्हणते अरे वा 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 खूपच चांगला आहे. पण त्याला जर त्रुट्याच काढायचा, त्या चित्रकाराच्या सारखं स्वभाव असेल तर ते म्हणजे कुठून घेतला? तर राजमधून. अरे का तिथे कशाला गेले हो? मला जर म्हटले असते तुम्हाला भलतीकडे घेऊन गेलो असतो कुठंतरी, आणि माझ्यासारखे कपडे कोणीच घेऊ शकत नाही. तुम्ही कोणती गोष्ट जगाला सांगा बघा. तुम्ही आचार्याचं बोलले का नाही? जेवणाचं आता जेवण करतील पहा, जेवण केलं समजा कोणी विचारलं कोणाला स्वयंपाक कसा होता राहुल साळवीच्या घरचा, तर ते म्हणते स्वयंपाक चांगला होता, पण ते आचारी काही बरोबर नव्हता वाटते हो, पुऱ्याच भाजू दिल्या नाही, तळू दिल्या नाही. अशी त्याच्यात त्रुटीच काढतील. तर असे त्रुटी काढणारे किंवा नाव ठेवणारे, आपल्याला डिवचणारे लोक जगामध्ये भरपूर आहेत. भगवान बुद्ध म्हणाले आपण स्वतःच्या मनाची डामाडौल परिस्थिती न ठेवता आपण मात्र स्वतःला चांगलं बनवावं. आणि तुमचं घर खरोखरच सुंदर आहे. मी 2-3 वेळा कौतुक करतोय तुमचं. खरं तर हे बाबासाहेबांची पुण्याई आहे. बाबासाहेबांच्या प्रति कृतज्ञ सदैव राहावे आपण. हे घर सुंदर बनवलं तुम्ही पण धार्मिक आहात, म्हणूनच भंतेजींना बोलवलं आहे. तुम्ही बोलून दाखवलं की भूमिपूजनाच्या वेळेपासून आम्हाला इच्छा होती की तुम्हाला बोलवायचं आहे. आज तुमची ती इच्छा पूर्ण झाली. या घरामध्ये राहत असताना तुम्हाला सुख, शांती, समाधान, आयुष्य, आरोग्य आणि बल प्राप्त होत राहो. इथे भिक्खू संघालाही भोजनदान तुमच्या परिस्थितीनुसार तुम्ही देत राहो कायमस्वरूपी. या घरामध्ये रोज आणि रोज बुद्धाची वंदना होत राहो. तुम्ही पती पत्नी म्हणून एकमेकांशी खूप प्रेमाने समजदारीने वागावे, एकमेकांना समजून घ्यावे आणि आपल्या मुलीवरती चांगले संस्कार टाकावे. तिला मी विचारलं काय बनायचे बाई, तर ती म्हणे भंतेजी कलेक्टर बनायचं म्हणे, उमंग.
ती छोटीशीच आहे पण खरंच हुशार आहे, शाळेत ती पहिली आली आहे. तर तुमची मुलगी पण हुशार आहे. निश्चितपणे तुम्ही तिला धम्माचे संस्कार द्यावेत आणि सगळ्यांशी प्रेमाने आपुलकीने जिव्हाळ्याने वागावं. आपल्याकडून सामाजिक कार्याची जाणीव म्हणून जे म्हणून काही करता येईल, जे बाबासाहेबांना अभिप्रेत आहे ते करण्याचा प्रयत्न करावा. आपल्या कुटुंबाला आदर्श बौद्ध कुटुंब निर्माण करण्यासाठी आपण कायम प्रयत्नशील राहावे. आपली धार्मिकता जपावी आणि उत्तरोत्तर आपल्या पुण्यकर्माच्या बलाने आपली प्रगती होत राहावी. अशा प्रकारची मंगल आणि उदात्त कामना व्यक्त करून मी माझ्या शब्दांना इथे पूर्णविराम देतो. भवतो सब मंगलम रक्षन्तु सब देवता सब बुद्धानुभावेन सदा सुखी भवन्तु ते. भवतु सब मंगलम रक्षन्तु सब देवता सब धम्मानुभावेन सदा सुखी भवन्तु ते. भवतु सब मंगलम रक्षन्तु सब देवता सब संघानुभावेन सदा सुखी भवन्तु ते. बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि. The great happiness. बुद्धं शरणं गच्छामि.